गुड मॉर्निंग. आज तसा उठायला वेळच झाला होता, पण काय शेवटी उठले आणि सगळं आवरायला घेतलं. लग्नाआधी कसं असतं ना, एक काम जरी मुलीनं केलं ना तर तिचं इतकं कौतुक केलं जातं की बापरे, माझ्या मुलीनं हे केलं ते केलं म्हणून. पण त्याच मुलीचं जेव्हा लग्न होतं, ती जेव्हा सून होते, ती दिवसभर कितीही काम केलं तरी ती बसली की तिचं बसलेलं दिसतं, तिचं दिवसभराचं काम अजिबात दिसत नाही. असो, दारापुढे मस्त अशी रांगोळी काढली आणि देवपूजेसाठी फुलं तोडायला घेतली. आता फुले आपल्या दारात जेवढी भेटली तेवढी मी तोडली आणि भरपूर मला जास्वंदाची फुलं मिळाली होती. आणि हे फूल काही मी तोडलं नाही, कारण ते असं बघायला छान वाटत होतं. तर थोडी मोगऱ्याची होती आणि थोडी जास्वंदीची होती, ते तोडली. आणि तेवढ्यात आमची आध्याताई उठलेल्या. मग तिला मस्त असं दूध प्यायला दिलं. तर लहान मुलांचं कितीही केलं तरी कमीच असतं, पण तेही दिसत नाही. आई होणं सोपं नाही आहे. बाळाचं अंघोळ, न्हाऊ माकू, खाऊ पिऊ, शिसू हे सगळं केलं तरी आई कुठेतरी कमी पडतेच. असो, त्याच्यानंतर हा जो आंबा आहे ना, हा आपल्या झाडाचाच आहे. त्यानंतर छोटी मोठी कामं केली आणि म्हटलं चला पटकन देवपूजा करून घेऊया. देवपूजा करायला घेतल्यास देवपूजेला थोडा जास्तच वेळ लागणार होता, कारण देव सगळे मला धुवून पुसून घ्यायचे होते, सगळंच काढायचं होतं. मग घेतलं आवरायला. आता देवाचं कितीही केलं तरी आपल्याला कमी वाटतं. मनापासून प्रार्थना करावी. काही खाल्लं नाही खाल्लं असं देवाचं काही म्हणणं नसतं. तर आज मस्तपैकी अंड्याची आमटी बनवलेली. ही आमटी ह्यांना खूप आवडते. सो पटकन ती बनवली. किचन कट्टा साफ करायला घेतला, कारण थोडासा पसारा झाला होता. जेवण बनवलं आणि म्हटलं आता चला थोडा वेळ आहे, तर जे आपले रानात जो तांदूळ पिकतो तो नीट करायला घेतला. आता आपल्याकडे इंद्रायणी पिकतो, तर तो साफ करायला घेतला, नीट केला. आणि इतकं ऊन लागत होतं की बापरे. आता ही जी केळी दिसत आहेत ना, ही आपल्या रानातली झाडाची आहेत. घड आणलेला आणि जसा पिकल तसा खायला सांगितलेला आईबाबांनी, कारण ते जरा 5-6 दिवस नसल्यामुळे सगळीकडे बघणं जरा अवघडच झालं आहे माझं. त्यामुळे थोडीशी माझी दमछाक होती. त्यानंतर मला तेल आणायचं होतं, तर आम्ही गेलो डीमार्टला. आता खूप जणांकडून ऐकलं की तेल महाग होणार आहे. म्हटलं चला पटकन तेलाचा डबा तेवढा आणून घेऊयात. आणि ॲक्च्युली डबे खूपच महाग झालेले, पण ठीक आहे, काय करणार. तेल तर आपल्या रोजच्या जेवणातलं महत्त्वाचा घटक बनलेला आहे. तर तेल घेतलं आणि आध्याची थोडीफार अशी मस्ती चाललेली, तर तिलाही थोडं पॅम्पर केलं आणि मस्त असे रिटर्न घरी निघालो. आणि येता येता अशी भेळ खाल्ली. चला बाय, थँक्यू सो मच.